नमस्कार, आपण पाहत आहोत विजय न्यूज। तर शेतकरी कारखानदारांच्या गाड्या पेटवतील, शंकर गायकवाड। मागील 10 वर्षांमध्ये ऊस उत्पादन खर्चामध्ये चौपटीने वाढ झाली, परंतु ऊसाचा दर मात्र अद्यापही तोच रेंगाळत पडलेला असून सीझन चालू होऊन 20 दिवस होत आले तरी सुद्धा कुठलाच साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही। त्यामुळे बार्शी तालुक्यातील जवळगाव 2 येथे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांची बैठक पार पडली। यावेळी गायकवाड म्हणाले की राज्यातील गुळ पावडर तयार करणाऱ्या कारखान्यांसह साखर कारखानदार गाळप सुरू होऊन महिना होत आला तरी अद्यापही ऊस दर जाहीर न करता ऊसाची कमी दरात लूट करू लागलेले आहेत आणि सरकारला तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही। मग कारखानदार हे काय सरकारचे बाप लागतात का, असा सवाल उपस्थित करत शेतकरी आता वैतागला असून ऊसाला कमी दर देणाऱ्या कारखानदारांच्या गाड्या पेटवतील असा गंभीर इशाराही यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना शंकर गायकवाड यांनी दिला। बैठकीनंतर लागलीच विविध कारखान्यांवरती दिनांक 23 नोव्हेंबर पासून आंदोलने करणार असल्याची निवेदने सुद्धा देण्यात आली। त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमंत कापसे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कापसे, दयानंद ढेंगळे, प्रदीप पाटील, आबासाहेब डिसले, किसन डिसले, सत्यवान भोसले, राजाभाऊ कापसे, शहाजी कापसे, बळीराम कापसे, दयानंद वीर आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते। शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड। आज आम्ही बार्शी तालुक्यातील हत्तीच्या निमजाई गुळ पावडर कारखान्यावरती आलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गुळ पावडरचे कारखानदार आणि अनेक साखर कारखानदार शेतकऱ्यांची प्रचंड लूट करू लागलेले आहेत। शेतकऱ्यांकडून स्टॅम्पवरती लिहून घेत आहेत की आम्हाला एवढा दर परवडतोय, मग कोण 2600 देतोय, कोण 2100 देतोय, कोण 2500 देतोय। हे काय रतन खत्रीचे आकडे आहेत का? मी महोदय सरकारला विचारू इच्छितो, हे कारखानदार काय तुमचे बाप लागतात का? या कारखानदारावर तात्काळ तुम्ही ऍक्शन घ्या। महोदय सरकार, आता शेतकरी चिडलेला आहे, खूप प्रचंड मनस्तापामध्ये आहे शेतकरी। काय करायचं शेतकऱ्यांनी? हे कारखानदार जर असे कायदे पायाखाली तुडवून जर शेतकऱ्यांची लूट करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही। शेतकरी स्वतः प्रचंड चिडलेला आहे। मी सगळ्या कारखानदाराला सांगू इच्छितो, तात्काळ ऊस दर जाहीर करा आणि मगच शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळप करा, अन्यथा तुमच्या गाड्या पेटवतील अशा या मनस्थितीत आता शेतकरी आहे। आणि याच्यासाठी आम्ही दिनांक 23/11/25 पासून सर्व कारखान्यावरती आंदोलन सुरू करतोय।